एकंदरीत पूर्ण परिसराच्या समस्या बघितल्यानंतर माझं असं लक्षात आलं की आपण या ठिकाणी निवडणुकीच्या माध्यमातून मी जी अगोदर जी समाजसेवा करत आहेत ही तर करतच आहोत, परंतु लोकप्रतिनिधी म्हणून सनी जर मला पक्षाने संधी दिली आणि जनतेने आशीर्वाद जर दिला तर ह्या ज्या समस्या आहे या सोडण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. मला एक सांगा, तुम्ही स्वतः इच्छुक आहात म्हणतात, तर तुम्ही बाकीच्या सर्कलमध्ये तुम्हाला काय सांगतायत? सर्कलमधली काय लोकांची प्रतिक्रिया काय, किंवा सर्कलमध्ये तुम्हाला कसा प्रतिसाद मिळतोय किंवा काय सांगतायत लोक? जनसामान्यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये मला या ठिकाणी समर्थन आहे. जे जनसामान्य लोक आहेत, शेतकरी असतील, युवा वर्ग असेल, त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये ग्राउंड लेवलचा जो रिपोर्ट आहे तर याप्रमाणे भक्कमपणे त्यांचा मला पाठिंबा या ठिकाणी आहे की ते मला येऊन भेटतायत, प्रत्यक्ष फोन करतायत, फोनवरती पण सांगतायत, येऊन भेटतायत. पण त्यांचं म्हणणं आलं की तुमच्यासारखे सुशिक्षित व समाजाच्या प्रश्नाची जाण असणारे व्यक्ती या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून असले पाहिजे. यासाठी त्यांचा मला आग्रह आहे की तुम्ही या ठिकाणी निवडणूक लढवावी अशी त्यांची इच्छा आहे. एक सांगा मला, समजा पक्षानं तुम्हाला उमेदवारी नाकारली, तुम्ही इच्छुक आहात सांगताय, पण समजा पक्षाने उमेदवारी नाकारली, तुम्ही बंडखोरी करणार का? आदरणीय पक्षाचे अध्यक्ष तसेच आमचे नेते आदरणीय राजेश भैया टोपे साहेब या ठिकाणी त्यांना सुद्धा पक्षातील कार्यकर्त्यांची, समाजाची व समाजातल्या प्रश्नांची जाणीव आहे आणि नक्कीच मी अपेक्षा व्यक्त करतो की पक्ष या गोष्टीची नक्कीच विचार करेल व विचार करून मी करत असलेल्या कार्याची दखल घेऊन मला पक्ष संधी देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. पण तरी पण जर समजा संधी नाकार, तुमच्यापेक्षा एखादा स्ट्रॉंग उमेदवार राहिला किंवा तडजोडी आणते, हा मतदारसंघ दुसऱ्याकडे जर गेला तर मग तुम्ही त्यावेळेस बंडखोरी करणार का? नाही, बंडखोरीचा प्रश्न येत नाहीये, कारण आम्ही पक्षनिष्ठ आहोत. या ठिकाणी आदरणीय भैयासाहेबांच्या विचारांवरती चालणारे आम्ही आहोत. त्या ठिकाणी